नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। महाराष्ट्राचा वाघ म्हणता येईल किंवा महाराष्ट्राचा आधार म्हणता येईल, महाराष्ट्राचा संपूर्ण दादा म्हणता येईल आणि असंख्य लाडक्या बहिणींचा दादा, लाडका दादा म्हणता येईल असे अजितदादा पवार आज आपल्यात राहिलेले नाहीत। विमान दुर्घटनेत त्यांचा निधन झालेलं आहे आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असतानाच दादा प्रचाराला येत असताना दादांच्या विमानाचा अपघात झाला आणि दादा आता आपल्यात राहिलेले नाहीत। खरं तर बोलताना शब्द जड होत आहेत, परंतु आत्ता आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पळसदेव बिजवडी गटातून बिजवडी गणातले सुधीर पाटील आता उमेदवार आपल्याबरोबर आहेत। त्यांना दादांबद्दल मत व्यक्त करायचे, काय सांगताय? मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बिजवडी गणाचा उमेदवार असलो तरी दादाबद्दल सांगायचं झालं तर दादा हे संपूर्ण महाराष्ट्राचे दादा होते आणि ते फक्त त्यांच्या बहिणीचे दादा नव्हते तर भावांचे सुद्धा दादा होते आणि दादा एक आपल्या महाराष्ट्राचं वैभव होतं। परवाच्या दिवशी ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यावेळेस खरंच आम्हाला त्याच्यावर विश्वास बसत नाही, आजही विश्वास बसत नाही। आणि दादांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा महाराष्ट्रातील प्रशासनावर चांगला पगडा होता। तेच नाही तर त्यांचे कुठलंही काम असेल होत असेल तर डायरेक्ट हो, नसेल होत तर डायरेक्ट नाही असं सांगणारं एक कामाचं नेतृत्व होतं। आणि दादांच्या जाण्यामुळं जी महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे ती पुढं बहन कधीही न येणारी ही पोकळी निर्माण झालेली आहे आणि दादासारखं नेतृत्व पुढं निर्माण होईल याची म्हणजे शंकाच आहे। दादासारखं नेतृत्व पुढं होणे नाही आणि दादांसाठी आमच्या सगळ्या शिवसेनेकडून आणि ग्रामस्थांकडून आणि बिजवडी गणातील सगळ्या मतदारांकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। खरं तर मित्रांनो, महाराष्ट्राला कुणाची दृष्ट लागली आहे हे समजत नाही। अनेक महाराष्ट्रातले चांगले दिग्गज नेते अशाच पद्धतीने गेले। विलासराव देशमुख असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, गोपीनाथ मुंडे असतील किंवा आर राव असतील आणि आता अजितदादा तशाच पद्धतीनं गेले आणि खरं तर हे महाराष्ट्राचे संपूर्ण वैभव होतं आणि महाराष्ट्राला एखाद्याने आता पुढं आला की अशा पद्धतीच्या अपघातातून, आजारातून आज नेते गेलेले आहेत। आपण सर्व महाराष्ट्राला साक्षीदार आहे। खरं तर भविष्यात असे नेत्यांची आता पुन्हा गरज आहे आणि ह्या सर्व नेत्यांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये जन्माला यावं अशी प्रत्येकाची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार सुधीर पाटील यांनी आताच ह्या दादांना श्रद्धांजली वाहिली आहे। पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज।